व्यासपीठावर या सईद भाई, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि येणाऱ्या 4 दिवसात अतिथींचं स्वागत असेल मित्रांनो. अतिथी देवो भव. येणारा अतिथी यांचं स्वागत, खेळाडूंचा सत्कार पाहूया. कोणता सत्कार होणार या सामन्याच्या एंड नंतर, कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणार, जाऊया. ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. पहिला सामना टॉस का बॉस, डू डाऊट. आपण पाहिलं तर विश्यू 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, धावांचं पाठलाग करणं स्वीकारलंय, कारण हा पहिला मॅच आहे. आणि हा पिच कशा प्रकारचं खेळतंय, काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार. लीग पद्धतीची स्पर्धा आहे, कमबॅक करण्याची स्पर्धा. परंतु इथे प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी डू ऑर डाय, कारण गुणांची लढत. पहिले 2 गुण कुणाच्या खात्यात जाणारे ठरवणारे ही 12 षटकं. आणि इथे आपण पाहिलं पंच, तटस्थ प्रमुख पंच विक्रमरूप गोट्या भोसले, स्क्वेअर लेग पंच आमचे मित्र अर्थातच यॉर्कर स्पोर्टचे आमचे मालक निलेश टेरवकर यांना आपण पाहतोय. आणि यस, सिद्दीक मेमन माझ्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. सिद्दीक, आपलं हार्दिक स्वागत आहे. आदन ॲज अ गुणलेखक म्हणून पंचांच्या भूमिकेत इथे गुणलेखक म्हणून माझ्या कॉम्बॅक्समध्ये जोडले जात आहेत. आदन दळवी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल, ज्यांच्याकडे पाहून मी आपल्यापर्यंत समालोचन करतोय. गुणलेखक म्हणजे समालोचकाचा आरसा मित्रांनो. थँक्यू आदन. पाहूया सर्वांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची असणार आहे नो डाऊट. टेनिस यूट्यूब आपण पाहिलं तर tenniscricket.in यांच्या माध्यमातून चिपळूण तालुका नव्हे, रत्नागिरी जिल्हा नव्हे, तर महाराष्ट्रामधील नंबर 1, भारतामधील नंबर 1 tenniscricket.inच्या माध्यमातून येणाऱ्या 4 दिवसांमध्ये या प्रत्येक चेंडूचं, प्रत्येक क्षणांचं इथे तुम्हाला धावतं वर्णन मित्रांनो संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळणार. आमचे मित्र देशी परदेशी असलेले सर्वांसाठी tenniscricket.inच्या माध्यमातून आपण सुरेख कामगिरी पाहतोय. प्रथमेश गजमल जोडले जातील माझ्यासोबत कॉम्बॉक्स म्हणून, गुणलेखक म्हणून. आणि खेळाडूंसाठी पहिला बॉल पडायच्या आधी सांगतोय, हॅट्रिक, प्रत्येक हॅट्रिकसाठी या स्पर्धेमध्ये अमीन परकार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 6 षटकांचा सामना आहे, पॉवर प्लेची 2 षटकं. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. 25 मिनिटांमध्ये 6 षटकं संपणं गरजेचं, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. त्यासाठी वेळेचं भान अत्यंत महत्त्वाचं आहे. वारंवार सांगितलं जातं, जगात आपण सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो, वेळ अशी गोष्ट आहे जिला आपण विकत घेऊ शकत नाही. वेळेचं भान ठेवा, कारण बघा ज्या दिवशी उद्घाटन असतं ऑलरेडी स्पर्धेला उशीर होतो. आज पण उशीर झाला आहे, त्यामुळे आपल्याला टायमिंग कव्हर करायचं आहे. त्या दृष्टीने आम्हाला सहकार्य करा. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अमन सज्ज होतोय. आपण पाहिलं तर यस, आखूड टप्प्याचा चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट कट केल्या चेंडूला. आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावनीय स्पर्धेची सुरुवात, प्रारंभ श्री गणेशा करतोय. आपण पाहिलं तर डावखुर फलंदाज आसद चांगली स्पर्धा खेळला होता गाण्यातील. इथं आपण पाहिलं तर 6 षटकांचा सामना आहे. अमन सज्ज झाला आहे, पॅव्हलियन एंड कडून गोलंदाजी करतोय. मित्रांनो 6 षटकांची लढत फार कमी पाहायला मिळतात 6 षटकांचे सामने, कारण आजचं क्रिकेट खूप फास्ट झालं आहे मित्रांनो. 3 षटक 4 षटक गाणे, इथे तर 2 षटकांची अंतिम सामना देखील पाहिला होता. परंतु ही लीग स्पर्धा आहे, इथे पाहूया काय घडतंय. अमन, आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. सुरुवातीपासून दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आपण पाहतोय. वेलकम सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत असेल. सीमारेषेवर जी दर्दी क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती आहे, आपला जीव सांभाळून थांबा मित्रांनो. सीमारेषेच्या जवळ जास्त थांबू नका ही विनंती. पुढचा चेंडू आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता. यस, यष्टी रक्षकाचा वेध घेणारा हा डॉट चेंडू मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अमन, आपण पाहिलं तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, गुहागरशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सातत्यपूर्ण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजीने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून एक उभारी घेतले. चांगला खेळाडू आपण पाहतोय जिल्ह्यामध्ये. अमन सज्ज झालाय. पुढचा चेंडू रायटम ओव्हर द विकेट. ओ इथे बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कवर आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. थोडंसं गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळत आहे. इथे पाहिले तर आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. धावसंख्या 2, बिनबाद 2 डावातील पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पाहिलं तर यथोचित सन्मान केले जात आहे. आणखीन एक पाहिलं तर पुढचा चेंडू पाहूया. अमन सज्ज झाला आहे. हो, इथे आपण पाहिलं तर सुरेख अत्यंत चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकात व्हेरिएशन पाहायला मिळतंय. लेग कट, ऑफ कट, त्यानंतर चेंज ऑफ द पेस. आणि हेच केलंय आतापर्यंत. काय घडतंय महाराष्ट्रामध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून. आजकालचे गोलंदाज जो व्हेरिएशन आहे ना, त्याला ह्या स्पर्धेमध्ये टिकताना, चांगलं खेळताना आपण पाहिलं आहे. इथे अर्थात अमनचा पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे. डावखुरा असद
हो, इथे मात्र अप्रतिम सुरुवात आहे. 2025 आपण पाहतोय. अर्थात रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी, RPL रत्नागिरी प्रीमियर लीग 2025. काय सुरुवात! अमन एका बाजूने कंजूस गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी आहे आतापर्यंत, कारण असद एक आक्रमक फलंदाज आहे आणि असदला इतका वेळ शांत बसवणं म्हणजे गोलंदाजाचं कौशल्य आहे, फार मोठं कौशल्य आहे. पुढचा चेंडू असेल या षटकातील आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी आपण पाहतोय. रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. हो, इथं मात्र सुरेख फटका, असदच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय फरार, सीमारेखा पार, वन बाउन्स येतोय. RPL खणखणीत चौकार, वॉटर स्ट्रोक. पाहिलं तुम्ही सांगितलं होतं असदला फार वेळ क्रिकेटच्या पटलावरती शांत बसवणे म्हणजे गोलंदाजाचं कौशल्य. माझा आवाज त्याच्यापर्यंत गेला. पुढच्या चेंडूवरती ओहो हो, मिड विकेटच्या डोक्यावरून वन बाउन्स, सुरेख चौकार. धावसंख्येप्रमाणे तर षटक क्रमांक पहिलं संपतंय, बिनबाद 6 अशी धावसंख्या आपण फलकावरती. आणखीन एक मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय महेश शिंदे यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. मित्रांनो, गेले कित्येक वर्ष दसपट्टीच्या माध्यमातून, आपलं रामवर्धनीच्या माध्यमातून ज्या स्पर्धा आयोजन होतात दशपट्टीच्या माध्यमातून त्यांनी चांगला खेळ खेळलाय कबड्डीच्या क्षेत्रामध्ये. आणि तदनंतर रामवर्धनच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष कबड्डी क्रिकेटच्या सामन्यांचं प्रायोजन आणि कबड्डी क्रिकेटमधलं एक मोठं नाव आमचे मित्र आदरणीय महेश शिंदे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा मित्रांनो, दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये बदल झालाय इथे. आणि थोडंसं अनइवन बाउंड चेंडू, सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. इथे मात्र पाहिलं तर चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. थँक्यू थँक्यू थँक्यू. इथे आपण पाहिलं तर राजकिरणच्या बॅटमधून आलेला आखूट टप्प्याचा चेंडू होता. वेट अँड वॉचवाला फटका होता. धावसंख्या 4 वरती, धावसंख्या होती 10. राऊंड विकेटचा मारा असेल याच्याकडे देखील क्षमता आहे चेंडू स्विंग करण्याची. अमितचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो, इथे आपण पाहिलं तर सुंदर कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी क्रिकेटच्या याच पटलावरती प्रत्युत्तर दिलं जात आहे. यस, अमितच्या माध्यमातून चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू म्हणजे मर्यादित षटकांमधील एक अप्रतिम चांगला चेंडू म्हणावा लागेल अमित. इथे मात्र हो 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 हो, राजकिरण बोलेच्या बॅटमधून निघालेला ह्या स्पर्धेतील RPL आर पार, सीमारेखा पार येतोय. बिग 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 षटकार. यस डीजे, अप्रतिम, आउटस्टँडिंग. बघा इथे मॅच सुरुवात झाले, पहिलं षटक आहे आणि इथे देखील वैयक्तिक पारितोषिकांची देखील सुरुवात झाली. प्रत्येक हॅट्रिकसाठी या स्पर्धेत अमीन परकार यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक ऑन. तदनंतर षटकार हॅट्रिकसाठी देखील अमीन परकार यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक ऑन. तदनंतर असद साबळेने जर 3 बॉलवर 3 षटकार मानले तर अफाक अनवारे यांच्याकडून 1,000 रुपये. इथे बघा राजकिरण बोलेच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने, चेंडूला रोखलं जात आहे, फेकलं जातं आहे. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. अशा प्रकारे ह्या षटकात थोडंसं आक्रमण होताना पाहिलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर डॉट, षटकार 2. म्हणजे आपण पाहिलं तर या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एकूण धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या होते बिनबाद 18. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. आदन दळवी माझ्यासोबत जोडले जात आहेत गुणलेखन कक्षामध्ये. अमितचा पुढचा चेंडू. इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांकडे थोडंसं प्रेशर करण्याचा प्रयत्न होता. पंच निलेश टेरवकर यांना आपण पाहतोय, प्रमुख पंच, स्क्वेअर लेग पंच गोट्या भोसले. 18 धावा फलकावरती लागल्या आहेत. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6, आतापर्यंत 12 धावांचं हे षटक थोडंसं महागडं. ओ, पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू येतो लॉंग ऑनच्या पट्टात. इथे मात्र अमन कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. डॅट शुड बी टेकन. धक्का क्रमांक 1, एक गडी बाद 18. विकेट गिरता हुआ राहुल का मधुर डीजे बजता हुआ. राहुल,
थँक्यू. इथे आपण पाहिलं तर या षटकात 12 धावा आल्या होत्या. मी तर म्हणेन की चांगल्या धावा येत होत्या, परंतु कसं आहे पॉवर प्लेचा हे शेवटचं षटक आणि दुसरं षटक असताना शेवटच्या दिशेने हे षटक चाललं होतं. अशा वेळी राजकिरणनं ठाऊक होतं की आणखीन एक षटकार आला तर एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण त्यांचे कर्णधार शोएबनी मला सांगितलं होतं की आमचा एक मानस असेल की 80 क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल. 6 षटकांचा सामना आहे आणि असणं गरजेचं आहे, कारण हे ओपन मैदान आहे. इथे फलंदाजांना ॲडव्हान्टेज आहे. इथे दिल स्कूप रिव्हर्स स्वीप सगळे फटके तुमच्याकडे जे आहेत तुमच्या कोट्यामध्ये ते दाखवण्याचं कौशल्य दाखवण्याची ही संधी आहे, कारण हे ऐतिहासिक पोनतलाव मैदान आहे. इथे बघा लॉंगनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. नवीन चेंडू आहे आणि इथे आपण पाहिलं तर त्याचं प्रॉपर टायमिंग नव्हतं, ॲलिव्हेशन नव्हतं. रूपांतर झेलमध्ये 1 गडी बाद 18 आणि ते आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 2 षटकं संपत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18. आतापर्यंत 9ची सरासरी आपण पाहिले. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं जातं आहे, कारण ह्या आधी 38 सर्कलच्या आतमध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले. इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आशिष मालवणकर. षटक क्रमांक 3 मेंटोटेरी पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. क्षेत्ररक्षण पांगवलं जातं मित्रांनो. इथे आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे पॉईंट, तदनंतर डीप पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फाईन लेग, तदनंतर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. सर्कलच्या आतमध्ये मिडॉन सज्ज आहे, तिचे अमन कर्णधार कामगिरी पाहतोय. मिड विकेटच्या पट्ट्यात अमितला आपण पाहतोय. गोलंदाजीवरती मात्र आपण पाहिलं तर आशिष मालवणकर. पाहूया कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर थोडंसं प्रभावी आक्रमकाचं क्षेत्ररक्षण आहे, परंतु गोलंदाजी पाहूया डावखुरा असदसाठी. हो 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 स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार येतोय. आणखीन RPL दमदार बिग आर पार षटकार डीज आहे. थँक्यू डीजे. आणखीन एक महत्त्वाची सूचना खेळाडूंसाठी गोलंदाजांसाठी. बघा इथे 6 षटकांमध्ये कोणताही चेंडू मिस झाला अथवा खराब झाला, कारण बाजूला आपण पाहिलं तर थोडंसं ओलसर नवीन पिच जी आपल्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची भविष्यासाठी, म्हणजे लेदरचे जे खेळाडू आहेत त्यांसाठी एक चांगल्या प्रकारची पिच ओरिजिनल पिच आपल्या इथे होते आणि त्यासाठी तिथे चेंडू गेला तर खराब होणार आहेत शंका नाही, कारण ओलं आहे दमट आहे आणि चेंडू हरवला तर 6 षटकांमध्ये तुम्हाला चेंडू रिप्लेसमेंट हा नवीन चेंडू असेल, याची नोंद घ्या. राज चव्हाण यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. कंटिन्यू जास्त आपण पाहिलं तर इथे काय स्वागत केलं आहे, जबरदस्त स्वागत केलं आहे. इथे मात्र 3ऱ्या षटकाचं मालवणकरचं कोणी तर असद साबळे मित्रांनो 2 वर्ष आपण पाहिलं 2 ते 3 वर्ष परदेशात होता, परंतु क्रिकेटपासून लांब नव्हता, घरच्यांपासून लांब होता, परंतु क्रिकेटपासून लांब नव्हता. आपण पाहिलेत FBच्या माध्यमातून तिकडे देखील त्याची चांगली कामगिरी होती आणि इथे देखील आल्यानंतर काय जबरदस्त फलंदाजी असद साबळे ऑन फायर. हो इथे मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा प्रत्युत्तर देणारा हा सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतो आशिष मालवणकर. आपण पाहिलं तर राजापूरशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे मित्रांनो. यस पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ लोअर फुल टॉस आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल येतो डी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा मात्र मिळत आहेत डावकुरापर्यंत. असदला एकूण स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 3 धावसंख्या फलकावरती लागते 26. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर. षटक क्रमांक 3 धावसंख्या होते 1 गडी बाद 26. चांगली सुरुवात आहे आशिष मालवणकर टू असद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा स्विंग अँड मिस पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आहे आणि इथे बघा एक धाव पूर्ण केले. होतोय नक्कीच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि यष्टीरक्षक बघा धावचित करण्याचा प्रयत्न होते. म्हणतात ना अतिघाई संकटात नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला मित्रांनो हळी जाणं कधीही चांगलं असतं, परंतु ह्या 2 धावा एक धाव फार महत्त्वाची आहे. पहिला सामना आहे, लीग मॅच आहे. जरी परत कमबॅक करण्याची संधी असली तरी पहिले 2 पॉईंट्स हे पॉईंट्स टेबलमध्ये अत्यंत महत्त्वाचे. धावसंख्या 2ने वाढते. 28 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 1 गडी बाद 28. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला खेळ, चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. असद पुन्हा एकदा सज्ज होतोय आशिष. हो इथे मात्र दिशाहीन. पंचांचा इशारा येतोय. यस नो चेंडू आहे, मोफतचा चेंडू असणार आहे. यस मैदानाच्या बाहेर पडलेला चेंडू. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाते. 29 संघाच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाते. 29 1 गडी बाद. उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. स्ट्राईकवर कोण नो डाऊट असद, ज्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी चांगल्या धावा येताना आपण पाहतो. या
स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली केली आहे. गाण्याच्या स्पर्धेत चांगले षटकार मारले होते. थोडंसं पंचांमध्ये डिस्कस होत आहे. नो चेंडू आहे की स्क्वेअर म्हणजे वाईट चेंडू आहे त्याच्यावरती. कारण इथे जर आपण पाहिलं तर येस थोडं आपण पाहिलं तर थोडंसं निर्णयामध्ये बदल होते. कारण पंच देखील मित्रांनो माणूस आहेत आपल्यासारखे, देव नाही आहेत. देवांकडून चुकवतात तर माणसांकडनं होणार. नो डाऊट सामन्याला सुरुवात होते. 29 धावा फलकावरती लागतात. एक गडी बाद 29 नक्की फ्रीट मात्र वाचली जाते. इथे मात्र स्ट्राईकमध्ये बदल होतो आहे. माफ करा, स्ट्राईकवर असतच असेल. पंचांशी वाद घालू नका. इथे पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालू नका. त्यासाठी देखील 5 धावांची पॅनल्टी आहे, हे विसरू नका. असद आणि महफूज शिवकर अशी जोडी मैदानात पाहतोय. चांगली फलंदाजी केली होती नो डाऊट. राजकिरणच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आणि एक 15 धावांची त्याने एक आक्रमक खेळी केली, ज्या खेळीची नितांत गरज होती पॉवर प्लेमध्ये. कारण ज्या प्रकारची सुरुवात केली होती, गोलंदाज सुरुवातीचे षटक टाकण्यासाठी होता स्वतः कर्णधार अमनने सुरुवात चांगली केली होती. पहिले 5 चेंडूमध्ये केवळ धावा दिल्या होत्या 2 आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. पण ते षटक मोठं बनवलं दुसरं ते राजकिरण बोलेने. इथे बघा काय गोलंदाजी आहे, काय लाईन आहे, काय लेंथ आहे. आणि बघा क्रिकेटच्या पटलावरती कसं असतं, जेव्हा एखाद्या गोलंदाजाला पहिल्याच चेंडूवरती षटकार पडतो ना, तेव्हा पुढचे 6 चेंडू टाकणं म्हणजे मोठं कौशल्य असतं. आणि असं सारखं फलंदाज असेल तर. परंतु याने काय कमबॅक केलंय. ओहो, राजापूरचा एक उगवता तारा, सुरेख गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बघा असदच्या आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडूचा विचार केला तर कोणत्या प्रकारचा फुटवर्क नव्हता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 30 एक्झॅक्टली 10ची सरासरी आपण आतापर्यंत पाहिली. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, काय बिघडणार, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थातच रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग म्हणजेच RPL 2025चा थरार. मी थांबतोय. माझ्यासोबत येत आहेत माझे सहकारी एस सिद्दीक मेमन. तोपर्यंत ऐकूया राहुल डीजे. शुक्रिया डीजे. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. सबसे पहले उस भगवान को, उस अल्लाह को नमस्कार और सलाम जिसने इस दुनिया में लाया. उसके बाद माँ बाप को सलाम नमस्कार. उसके बाद जिस गुरु ने शिक्षा दी उस गुरु को सलाम नमस्कार. और फिलहाल उस सभी दर्शकों को सलाम नमस्कार और इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर को सलाम और नमस्कार. मंच की तरफ कई मेहमान हैं, उनको भी सलाम और नमस्कार. API सन्माननीय आदरणीय आपण बघतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या ठिकाणी विकास जाधव यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय विकासजी जाधव साहेब यांचं आगमन होतोय. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हृदयाच्या अंतकरणापासून आपला मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपका तहे दिल के साथ इस टूर्नामेंट के अंदर स्वागत है. रुद्र स्पोर्ट ये गेंद टप्पा करने के बाद मैदान के अंदर देखे थोड़ी सी हरकत करते हुए विकेट कीपर के दस्तानों में. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपळूण प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL 2025 सीजन 2 और दूसरा साल है. कमाल है, धमाल है, बेमिसाल है. अच्छा टूर्नामेंट है. ओमकार भाकर फिलहाल चौथा ओवर कर रहे हैं इस ओवर की अगली गेंद. बैकफुट पर चल के बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए नॉक ऑफ की तरफ अमन कदम कैप्टन को आप देख रहे हो. जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल है. रन संख्या को बढ़ाने के काम चल रहा है. सिंगल डबल से सलामी के बल्लेबाज असद साहब ने स्कोरबोर्ड चला रहे और इसकी जरूरत है. चलती का नाम जिंदगी है और एक बार भी देखिए आपको आगे बढ़ने की जरूरत है. अच्छा मुकाबला है, कांटे की टक्कर मैदान के अंदर. पहले मुकाबले के अंदर विश्व 11 बनाम कोकनी बॉयज की टीम टॉस हारकर बल्लेबाजी कर रहे. विश्व 11 ने टॉस जीता और इस पहले मुकाबले के अंदर RPL के अंदर इन्होंने फील्डिंग करने का फैसला किया है. अमन कदम कप्तानी कर रहे हैं. दूसरी तरफ शेफ शिरलकर को आप देख रहे हो. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हो 33 रन. चौथा ओवर कहानी का चल रहा है. लगभग आपको यहाँ से 60-70 का आंकड़ा बनाना बहुत जरूरी है और एक इनिंग आपको 25-30 मिनट में समाप्त करना है. दर्शक देखे भारी तादाद में जुड़ रहे हैं. मंच पे अतिथि भी है. मजा आएगा इस मैच के अंदर. पहला मुकाबला
महफूज शिवकर तीसरे नंबर पर आए, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ईश्वर के अगली गेंद जड़ में गेंद थी बहुत खूबसूरती के साथ, यहां से क्लीन बॉल। महफूज शिवकर को बाहर जाना पड़ेगा, झटका नंबर दूसरा लगता हुआ कहानी में ब्रेक थ्रू आया गया है और गाने को भी समय मिलने वाला है। विकेट गिरा के गाने को समय मिलेगा, गॉड सफलता मिलेगी। थँक्यू। त्याचबरोबर मंचावरती अनेक मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल। असे अनेक माणसं या ठिकाणी आलेले आहेत। अर्थातच या ठिकाणी एपीआय सन्माननीय आदरणीय विकासजी जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सन्मान मंचावरती या ठिकाणी केलं जाईल। एपीआय अर्थातच विकासजी जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। राजाजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे शिलेदार राजा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान्य आदरणीय एपीआय साहेब विकासजी जाधव साहेब यांचा सन्मान या मंचावरती केला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं। राजा चव्हाण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय विकासजी जाधव साहेब यांचा सन्मान या मंचावरती या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं देखील आगमन झालेलं आहे। आज अनेक लोक इथपर्यंत येत आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत। टाळ्यांचं गजर जरा व्हायला पाहिजे। लेग स्टंप के बाहर चले गए, आपको अंदर आने की जरूरत है। लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके, व्हाइट बॉल, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा हुआ। मंचावरती ज्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय सन्माननीय आदरणीय आपण बघतोय विकासजी जाधव साहेब आहेत। सर आपके दिल के गहरे से स्वागत है, मनाच्या अर्थातच अंतकरणापासून आपला स्वागत आहे। एपीआय साहेब विकासजी जाधव साहेब आहेत। त्याचबरोबर आपण बघतोय पोलीस हवालदार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील सन्मान। रमेशजी चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील सन्मान या मंचावरती केले जाईल। रमेशजी चव्हाण साहेब आपला देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। रुद्र स्पोर्ट प्रेझेंट आरपीएल चॅम्पियन सुपर लीग 2025 मानाची प्रतियोगिता, एक जबरदस्त स्पर्धा आणि रत्नागिरीतले सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं कार्य। अच्छी गेंद है मैदान के अंदर, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी वहां पर गए, दानिश इस्लानी आउट होते हुए स्क्वायर लेग पर बहुत अच्छा कैच, विकेट गिरने का सिलसिला जारी है। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मंचावरती महेशजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा देखील सन्मान, त्यांचा देखील स्वागत, त्यांचा देखील यथोचित स्वागत या मंचावरती केला जातोय। महेशजी शिंदे साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। अनेक मान्यवर इथपर्यंत आलेले आहेत, आज वेळेत वेळ काढून आलेले आहेत। सर्व आपण बघितलं तर वेळ कोणाकडे नाही आहे, बेल काढावा लागतो आणि सर्व लोकांनी बेल का काढलाय तर राजा चव्हाण यांनी त्यांची स्पर्धे करता आज अनेक लोक इथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं। आणि आम्ही सातत्य म्हणत असतो अशी लोक गर्दीमध्ये नाही तर वर्दीमध्ये चांगली वाटतात आणि महाराष्ट्र पोलीसला, रत्नागिरी पोलीसला आमचा सलाम आहे या स्पर्धेच्या निमित्तानं। मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा, अभिमान स्वाभिमान गाजवणारी स्पर्धा, दुसरं पर्व आणि याच्यात सर्व आमची ऑफिशियल टीम खूप चांगलं कार्य करते। मैदानामध्ये पंच तुम्ही बघितलं गोट्या भोसलेने, स्क्वेअर लेग पंच निलेश शेरवकर आमच्याबरोबर स्कोरिंगचा काम करतायत अदन दलवी। दरम्यान 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे। धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 34 धाबा। फलंदाजाचा विचार केला तर या ठिकाणी 3 फलंदाज बाद झालेले आहेत। मोठा मॅच, मोठी लढत, कोकणी बॉयज थोडासा अडचणी सापडला आहे। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन सुपर लीग। आशीष मालवनकर आए, करीबी मामला बन सकता था, बाल बाल बच्चे टप्पा खाने के बाद गेंद शरीर पर टकराई है। अशोक साबले प्रारंभिक बल्लेबाज है, अभी भी इनका बल्ला नहीं बोल रहा है, इनका बल्ला बोलना बहुत जरूरी है। एक इंच से आशीष मालवनकर मैन फ्रॉम राजापुर, ये बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। बल्ले का भारी किनारा, करीबी मामला एक बार फिर बन सकता था। टप्पा करने के बाद गेंद शॉर्ट टर्नमैन की तरफ चली गई, 1 रन चुराने का मौका है। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। 5वां ओवर चल रहा है। विकेट की बात की जाए 3 विकेट के नुकसान पर 35 रन नहीं बन रहे, रन आना चाहिए, मैच में मजा आ सकता है। त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता अर्थातच वाडोप्यातले एक लाडकं व्यक्तिमत्व प्रतीकजी सुर्वे साहेब
इथे आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी वालोपेचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय प्रतीक सुर्वे यांचं आगमन झालंय गत आठवड्यात. त्यांच्या माध्यमातून नक्कीच सरपंच चषक आपण पाहिला. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. पांचवें नंबर के लिए बल्लेबाज मैदान के अंदर शेब शिरकर आशीष मालवणकर जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. गति परिवर्तन टप्पा है और सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. मैदान के अंदर एक बार फिर गेंद के ऊपर अपनी उंगलियां घुमा रहे हैं. अच्छी गेंदबाजी है इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट. छोटी गेंद थी, कमजोर गेंद थी, डीप फाइल एक बार खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. जबरदस्त स्ट्रोक, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका. बालक है शुक्रिया. एक्शन रिप्ले में एक बार फिर देखिए, जबरदस्त स्ट्रोक था, कमजोर गेंद. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर. रन संख्या फिलहाल 39, 39 रन बने हैं. 39 दावा, 39 रन बने हैं. 3 विकेट के नुकसान पर. ओवर की बात की जब 5वां ओवर चल रहा है, फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी शॉर्ट टर्नमैन, पॉइंट का खिलाड़ी अब जाकर अंदर गए, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी अंदर गए, ऑन साइड पर फैली हुई फील्ड. मजा आ रहा है, सुबह का सत्र है, मजा आएगा इस टूर्नामेंट के. इसमें कोई शक नहीं है. भारी तादाद में दर्शक है, अतिथि भी है और मजा आने वाला है. लोअर फुल टॉस गेंद अंपायर के पास अपील कर रहे हैं. शेफ शिरल का फायदा नहीं उठा पा रहे हैं. और अगर देखा जाए तो इनकी गेंदें बहुत स्लो आ रही है, बल्लेबाज भाप नहीं पा रहे हैं. इसीलिए कहा जाता है अच्छे लोग अच्छी किताबें पढ़ने की जरूरत है. और ये अच्छी गेंदबाज है, इनके खिलाफ खेलना के आपको पढ़ने की जरूरत है. अच्छी गेंदबाज है, सटीक लाइन, टप्पा बहुत अच्छा. ऑफ टर्म के बाहर गए, स्विंग द मिस. ऑफ टर्म के बाहर जा रहे हैं. टप्पा खाने के बाद गेंद हरकत कर रही है. शेव शिरलकर लगातार 2 गेंदें बिंदी कर रहे हैं. दबाव इनके ऊपर बंद रहा है. 5 ओवर का खेल समाप्त. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 39, 3 विकेट के नुकसान पर 39 रन. 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हो गए. रन नहीं बन रहे हैं. आशीष मालवणकर ने 5 रन का ओवर किया, वापसी की है. एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी है. धावा झालेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत ते 39. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कोकणी बॉईज पहिला मॅच खेळत आहेत. पहिला मॅच स्पर्धेतला पहिला मॅच खेळण्याची संधी कोकणी बॉईज आणि विश्व 11. तुम्हाला 4 गोलंदाज सुरुवातीला नवीन चालवायचे आहे. स्पर्धेचा नियम आणि 6व्या षटकाची जबाबदारी घेऊन स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. अमन कदम वैयक्तिक दुसरं. आणि संघाकडनं आपण बघितलं तर शेवटचं आणि अंतिम षटक पहिल्या षटकामध्ये ज्यानं 6 धावा दिल्या होत्या तोच अमन स्वतःच्या कांद्यावरती जबाबदारी घेतोय. मोठा मॅच, मोठी लढत तुम्ही बघताय. स्पर्धेचं आपण बघितलं तर एक दर्जेदार आयोजन. रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग 2025 पर्व दुसरं. आणि ह्याच्यात सर्व बॅटिंग मार्कवरती सलामीला आलेला असं साबळे जो एक चांगले बॅटिंग अजूनपर्यंत करतोय त्याच्यावरती नजर असतील. पुढील बॉल ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस चेंडू होता. यावेळी तर बॅटच्या रडारवर चेंडू येत नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कट घेऊन टप्पापर्यंत चेंडू एस्ट्रक्षकच्या हातामध्ये जातोय. धाव मिळणार नाहीये. धावफलक थांबलाय. संघाची स्थिती 39 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रेक्षक हळूहळू वाढत आहेत. त्यांचा देखील सहर्ष स्वागत आहे. 2025 ची मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, लाख मोलाची स्पर्धा. अमन कदम गोलंदाजी मार्कवर. पुढील बॉल कॉमेंटर बॉक्स इनकडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. खूप चांगला चेंडू, लोवर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडू लॉंगाच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना भेदक चेंडूची बाबार चौकार. सो थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघा, खूप चांगला चेंडू होता, खूप चांगला फटका समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक ओमकार बाकर होते परंतु ते रोखू शकणार नाही. त्यांना भेदत चेंडू सीमा पार गेलाय. धावफलक वाढलाय 43 धावांवरती. शेवटचे 4 चेंडूचा शिल्लक आहे. कॉमेंटर बॉक्स इनकडनं अमन कदम, मॅन फ्रॉम अबलोली. खूप चांगला चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षक. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये बघूया काय घडणार आहे. चुकीची फेक झालेली आहे. 3ऱ्या धावाकडे आलेले आहेत. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. चुकी केली तर तुम्हाला माफी नाही आहे. या ठिकाणी चुकी करायची ना. मोठा मॅच घेतोय आणि निश्चित या ठिकाणी चुका केल्या त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतोय. धावफलक वाढलाय 46 धावांवरती.
स्कोर कार्डवरती 46 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. असंच जो सलामीवरती आलाय तो धावफलक वाढवतोय, स्कोर कार्ड वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. एक चांगली बॅटिंग करतोय, एक चौकाराला, त्याच्यानंतर एक तिहेरीचा पट्टा तुम्ही बघताय. 46 धावा, शेवटचे 3 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. शेवटचं षटक चालू आहे. या ओव्हरमध्ये आक्रमण करणं फार गरजेचं आहे, मोठी फटके करणं फार गरजेचे आहे. 46 धावा झाले तर शेवटचं 6वं षटक चालू आहे. धावफलक वाढवणं फार गरजेचं. शुएब शरलकर याच्यावरती नजरा असतील. शुएब एक चांगला खेळाडू आहे, लेदर बॉलचा अनुभव आहे, टेनिस बॉलचा अनुभव त्याच्याकडे आहे. गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स इन करणं, ओव्हर द विकेट, पुढील बॉल. खूप चांगला चेंडू, मोठा फटका खेळायचा. अक्रॉस द स्टंप आले होते. 4थ्या 5व्या स्टंपवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि निश्चित चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडूने बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते, थोडंसं गती परिवर्तन आहे, चेंज ऑफ पेस ठेवले जात आहेत, खूप चांगली लाईन आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फेकले जात आहेत. शुएब निश्चित एक्स्ट्रा क्रॉस सिस्टम जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. धावफलक थांबलाय. 46 धावा, पुढील बॉल. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. ब्लॉकॉलमध्ये गोलंदाजी केली जाते. एक जबरदस्त गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये अमन कदमच्या माध्यमातून. पहिल्या बॉल निश्चित या ओव्हरचं प्रतिकरण बघितलं तर पहिल्या बॉलवरती धाव आली नाही आहे. त्याच्यानंतर एक चौकार, त्याच्यानंतर एक तिहेरीचा पट्टा, अजून एक डॉट बॉल आला, त्याच्यानंतर एक सिंगल. शेवटचा बॉल या इनिंगमधला. धावफलक थांबलाय 47 धावांवरती. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील ते देखील बघणं फार गरजेचं. वारंवार क्षेत्ररक्षणमध्ये बदल केला जातोय, कारण उजव्या हाताचा फलंदाज, डावखुर हाताचा फलंदाज मैदानामध्ये आहे. डावखुरा फलंदाज, सलामीचा फलंदाज, 6व्या षटकातला शेवटचा बॉल आहे. असंच अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्यावरती नजरा असतील. त्याची बॅट अजूनही बोलली नाही आहे, कारण पहिला मॅच खेळतोय आणि निश्चित सकाळचं सत्र आहे. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट, अमन कदम, पुढील बॉल. खूप चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. षटक संपण्याचा पंचांचा सिग्नल होतोय. दरम्यान 6 षटकांचा खेळ संपलाय. कोकणी बॉईज संघ एकंदरीत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धाबा येते. 47 धाबा आणि 48 धाबांचं आव्हान या मॅचमध्ये सेट केलं. विश्व 11 संघाला जिंकण्याकरता 36 चेंडू 48 धाबांची गरज आहे. रोखलंय आणि खूप चांगल्या या ठिकाणी खेळ. राजमाने साहेब, आपला मनापासून आभार व्यक्त करत आहोत, कारण वेळेत वेळ काढून आपण इथपर्यंत आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आजचे प्रमुख पाहुणे म्हणून DYSP साहेब अर्थातच राजमाने साहेब इथपर्यंत जोडले गेले. त्यांचं रुद्र स्पोर्टच्या वतीनं, चिपळूणकरांच्या वतीनं, RPLच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासून आभार. पहिल्या डावाचा खेळ संपलाय, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगकडे देखील जाणार आहोत. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचं या मॅचचा दुसरा पडाव आणि दुसरी इनिंग. एक छोटंसं ब्रेकमध्ये गाणं घेऊया. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असा गेलो आणि असा आलो. थँक्यू. यानंतर होणारा सामना RK 11 रत्नागिरी विरुद्ध तिरुपती सावर्डे. आणखीन एक स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, जेव्हा पहिला सामना चालू असतो त्या सामन्याच्या मध्यंतराला जो पुढचा संघ असेल त्याच्या कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. एका बाजूला रत्नागिरीशी बिलॉंग करणारा रत्नागिरी RK 11 रत्नागिरी, दुसऱ्या बाजूला तिरुपती सावर्डे. मित्रांनो, बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई. दोन्ही संघ रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत संघ आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधार आपणास विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा कर्णधार नाणेफेकीसाठी येतील तेव्हा आपली प्लेइंग लिस्ट देखील इथे देऊन जा आम्हाला प्लीज. नाणेफेकीसाठी या. बघा, प्रथम फलंदाजी करताना 47 धावा केल्यात अर्थात कोकणी बॉईज संघाने, कारण सुरू एक गोलंदाजी आपण पाहिली. सुरुवातीपासून अमनने पहिले षटक टाकलं, चांगलं टाकलं. शेवटचं षटक देखील हाणामारीचं, त्याच्यात देखील चांगली गोलंदाजी केली. आणि सलामीचा फलंदाज असद शेवटपर्यंत मैदानात होता, परंतु ज्या असदची ओळख आहे क्रिकेटमध्ये आक्रमक, परंतु इथे मात्र त्याला स्ट्रगल करताना पाहिलं. आणि एक मित्र म्हणजे छोटं आव्हान आहे, 36 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावा. टॉस का बॉससाठी या विनंती करतो. RK 11 रत्नागिरी तिरुपती सावर्डे. आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. इथे पहिला संघ येईल त्याला प्राधान्य दिले जाईल, जो उशिरा संघ येईल त्याला मात्र 5 धावांची पॅनल्टी असेल, याची नोंद घ्या. पॅनलाइज होऊ नका. पहिली स्पर्धा, पहिला सामना होतोय आणि यानंतर आपला सामना आहे. प्लीज दोन्ही संघ. तिरुपती सावर्डे वारंवार सूचना करतोय, दुसऱ्या बाजूला RK 11 रत्नागिरी. या सपड पाहतोय रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग अर्थात RPL 2025चा थरार. प्रत्येक सुरवे सर आपणास विनंती करतो,
वालुपे गावचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय प्रतीक सुर्वे यांच्या माध्यमातून गत आठवड्यात आपण पाहिलं तर वालुपेच्या एक नवनिर्वाचित मैदान देखील आहे. तिथे एक सरपंच चषक म्हणून स्पर्धा संपन्न झाली. काय सुरेख स्पर्धा होती मित्रांनो. गाव टू गाव आणि ओपन अशा प्रकारच्या 2 दिवस ही स्पर्धा खेळवली गेली आणि त्या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक आणि वालुपे गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच प्रतीक सुर्वे आपणास विनंती करतो. आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांची विनंती आपण व्यासपीठावरती या प्लीज. प्रतीक सुर्वे. यस आपण पाहिलं तर ऐतिहासिक पवन तलाव आणि हिंदीचे समालोचक इब्राहिम भाई यांचं देखील जवळचं नातं आहे. जेव्हा जेव्हा पवन तलाव मैदानावरती स्पर्धा असते आणि इब्राहिम भाई नाही असं कधी झालेलं नाही आहे मित्रांनो. आणखीन एक आमचे सिनियर समालोचक आमचे प्रेरणास्थान आदरणीय इब्राहिम भाई सरगुरू यांचं देखील आगमन झालं आहे. इब्राहिम भाई आपणास विनंती करतो आपण मंचाच्या दिशेने या व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्याला कॉम्बॉक्समध्ये आमची नम्रतेची विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. काल त्यांचा आपण आवाज ऐकला फुरुसखोड खेड इथे झालेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचन केलं होतं. इब्राहिम भाई या प्लीज आपलं आगमन आहे. प्रतीक सुर्वे आमच्या विनंतीला मान देऊन मंचाच्या दिशेने येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रतीक दादा. तदनंतर विश्व विलन संघाचे संघमालक फार खुश आहेत कारण त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आता प्रत्युत्तर कसं असणार पाहूया कारण सलामीची जोडी मैदानात सज्ज झाले. ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. प्रमुख पंच विक्रमरूप गोट्या बसले. स्क्वेअर लेग पंच यास यॉर्कर स्पोर्टचे मालक आमचे मित्र नो डाऊट निलेशजी टेरवकर आपण पाहतोय लोट्याशी बिलॉंग करणारे ह्या स्पर्धेत प्रत्येक वर्षी आम्हाला सहकार्य करतात. धन्यवाद निलेशजी. येस आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात सुमित हळदणकर आणि सुरेश भुवड अशी जोडी मैदानात गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. जुनेद हो इथे आपण पाहिलं तर हाफवाली वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात अशा प्रकारचा चेंडू होता. काय सुरेख क्षेत्ररक्षण आहे कव्हरच्या पट्ट्यामध्ये आपण पाहिलं तर चांगले धावा रोखले जात आहेत कारण त्यांना ठाऊक आहे कारण प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्यासाठी करावायचे आहेत. 36 चेंडूमध्ये 48 धावा. बँक बॅलन्स फार कमी आहे अशामुळे खर्च जपून करावा लागेल हे क्षेत्ररक्षकांना ठाऊक आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण धावा रोखले जात आहेत परंतु 2 धावांनी सुरुवात होते इथे मात्र या डावाची. सुमित आपण बघा आकुट टप्प्यात थोडासा अंडरआर्म टॅपचा फटका म्हणतात अशा प्रकारचा परंतु 1 धाव मिळते. धावसंख्या होते 3. इथे आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन वालोपेचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय प्रतीक सुर्वे यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. गौरवजी नागवेकर चिपळूणच्या परशुरामाच्या भूमीत आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण नाणेपेकीसाठी या प्लीज. यास आपण पाहिलं तर रत्नागिरीकरांचं देखील आगमन झालंय. या प्रतीक सुर्वे यांचा हेतुचित सन्मान केला जातो. कॅमेरामॅन प्लीज. कॅमेरामन म्हणून कामगिरी आपण पाहिलं तर आमचे मित्र सपवान बारगीर कामगिरी पाहतायत रत्नागिरीशी बिलॉंग करणारे. दत्तूचं देखील आगमन झालं म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग 2025 हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जुनेद रिव्हर्स सुपर टाइम करण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे परंतु शरीराचा वेध घेणारा क्रिकेटमध्ये धावा कशा येतात धावांना फार महत्त्व आहे. पंच विक्रम भोसले सांगतात की एट सिटीज लेग बाईज धावसंख्या 1 ने वाढते. संकटित स्थिती 4 धावा फलकावरती लागतात. काय जबरदस्त गोलंदाजी आहे म्हणतात. हे पवन तलावचं मैदान आहे ते फलंदाजीसाठी अनुकूल म्हणतात कारण ओपन मैदान आहे परंतु गोलंदाजी कारण हे सकाळचं सत्र आहे मित्रांनो. दुपारनंतर इथे धावा येणार कारण हा बॉल वापरला तो सिक्सरचा बॉल आहे. इथे बघा वाईड यॉर्कर सारे आणि ह्या षटकाचं जर वर्णन केलेलं मित्रांनो ह्या षटकात व्हेरिएशन पाहायला मिळालं आहे. डावकुरा फलंदाजाला त्यावेळेला देखील वाईड यॉर्कर केला. आता बघा सुमित स्ट्राईकवर आहे त्याला देखील चांगल्या प्रकारची ऑप्स्टम गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी आहे. सुरेख सुरुवात आहे. धावसंख्या केवळ आणि केवळ 4. षटक क्रमांक पहिलं. इथे बघा लो फुल टॉस आहे आणि चांगलं व्हेरिएशन या षटकात पाहायला मिळालं आहे कारण हा देखील एक युवा
असा एक ऑलराऊंडर आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी. षटक क्रमांक पहिलं संपतंय. 48 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या बिनबाद 5. म्हणजे मी तर म्हणेन की गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते. पाहूया दुसऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार. तोपर्यंत मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग 2025. मी असा गेलो, मी असा आलो, माझी सुट्टी आणि राहुलची ड्युटी. डीजे ऑन. थँक्यू. दोन्ही संघ कर्णधार. इथे आपण पाहिलं तर 48 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी आपण म्हणायला होती जुनेद. आणि तदनंतर आपण पाहिलं तर विशू एलेन विरुद्ध कोकणी बॉईज या स्पर्धेतील पहिला मॅच आहे. लीग पद्धत आहे. इथे प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची संधी असेल. म्हणजेच ही गुणांची लढत म्हणावी लागेल. 2-2 गुण प्रत्येक संघासाठी अत्यंत महत्त्वाचे. कारण जेव्हा एखादा संघ 2 गुणांनी आपलं खातं उघडतं, आत्मविश्वास कमालीचा वाढतो. तदनंतर चांगली कामगिरी देखील होते. मैदानाचा अंदाज येण्यासाठी ही दोन्ही संघांना लढत अत्यंत महत्त्वाची आहे. गोलंदाजांसाठी अनुकूल की फलंदाज दर्शवणारी ही लढत आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व इथं आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सनी चिखले हा एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती मी सनीला पाहतोय. डावखुरा, माफ करा, रायटी गोलंदाज आहे, परंतु लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी असते. कट करण्याची कमालीची क्षमता आहे. स्पर्धा गाजवली होती गाण्यातली, चांगली गोलंदाजी केली होती सनीने. आणि पाहूया इथे मात्र एक कमी स्कोर धावसंख्या असताना मात्र ही ती कसोटी असेल. इथे मात्र सनीला त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ॲक्शन रिप्ले करावं लागेल काण्यातला, जर का आपल्याला 2 गुणांनी खातं उघडायचं असेल. नक्कीच पाहूया काय घडणार. कारण पॉवरप्लेचं हे दुसरं षटक आहे. चांगला नियम आहे स्पर्धेत. जे 4 पहिली षटकात 4 फ्रेश गोलंदाज वापरले जातील. इथे पाहूया सनी चिखले सज्ज झाला. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सुमित आहे. नॉन स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सूरज आणि सुमित ही जोडी मैदानात आहे. आणि सर्कलच्या आत आपण पाहिलं तर पॉइंट कव्हर. इथे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. तो आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं याच्याकडे लेग स्पिन, कमालीचा लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो. चांगलं प्रभुत्व आहे लेग स्पिनवरती याचं. आणि तेच चित्र पाहायला मिळते. पहिल्या चेंडू होती बघा, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि यष्टीरक्षण एस्टनच्या मागे नो डाऊट शोएब शिरकरला कित्येक वर्ष आपण एस्टनच्या मागे चांगलं यष्टीरक्षण करताना पाहिलं. त्याचंच एक प्रात्यक्षिक आपण पाहतोय. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट. आणि इथे अशा प्रकारचे डॉट चेंडू घातक ठरू शकतात प्रतिस्पर्धी संघ म्हणजे विशू इलेव्हनसाठी. कारण दोन्ही संघांसाठी पहिला मॅच आहे. RPL आपण पाहतोय 2025चा थरार. सनी सज्ज झाला. राऊंड विकेट समारा. इथे बघा अत्यंत खराब चेंडू होता. कारण पंचांचे हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती अवांतर आपण पाहिलं तर अवांतर धावेने 1 धाव मात्र वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर धावसंख्या होते 5 धावा. येस, आपण वाईड बॉईज म्हणजे 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 7. आणि धावांचा पाठलाग करताना बघा, हा पहिला मॅच आहे. 48 धावांचा पाठलाग करते तरी देखील एक मोठं टार्गेट वाटते. कारण पहिली लढत, पहिला मॅच, हे प्रेशर आहे पहिल्या मॅचचं, ते फार मोठं आहे. आणि जसं जसं मी सांगतो खेळपट्टी टणक होणार, इथे षटकार चौकार येणार. हे चित्र पवन तलावचं आजचं नाही आहे, कित्येक वर्षाचा इतिहास आहे. दुपारच्या सत्रात 2 नंतर इथे मोठमोठे षटकार चौकार येताना पाहिले. धावांची बरसात होताना आपण पाहिले. परंतु सुरुवातीला हे असंच चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होते सनी. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, लोअर फुलटॉस होता. इथे मात्र ट्रॅव्हल होते. कव्हरच्या पट्ट्यात डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच परतावं लागलं असतं. परंतु इथे 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 8. कोणाची लागणार वाट, कारण हा पहिला मॅच आणि चांगला मॅच पाहायला मिळतोय. कारण कमी धावसंख्या असताना एक रोखून ठेवलं आहे. कंजूस गोलंदाजी म्हणतात अशा प्रकारची गोलंदाजी आहे. सनीला ओळखणं फलंदाजांना फार अवघड वाटतंय. कारण ज्या प्रकारची लेन पकडले राऊंड विकेटचा मारा करतोय. सुरेख गोलंदाजी आहे. सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आहे. आणि लॉंग ऑफच्या पट्ट्यात ते खेळाडू उर्वरित 38 सर्कलच्या नियमानुसार आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये पुढचा चेंडू राऊंड विकेटचा सनी सज्ज होतोय सुमितसाठी. पुन्हा एकदा पंचांचे हात समर्थन. मिक्स्चर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव जोडली जाते. धावसंख्या आपण पाहिलं तर 9 धावा फलकावरती लागत आहेत. आपण पाहतोय, ऐकतोय नो डाऊट रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग म्हणजेच RPL रत्नागिरी प्रीमियर लीग 2025चा थरार. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू पुढच्या सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळतील. रत्नागिरी विरुद्ध तिरुपती सावर्डे. इथे मात्र मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, हाफ वॉली होती. अप्रतिम फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार. येतोय RPL 2025 दर्जेदार षटकार. डीजे कॅरी ऑन.
थँक्यू मित्रांनो, आपण पाहिलं तर हा रडारमधला चेंडू होता. पॉवर प्लेचं देखील षटक आहे. त्याने पाहिलं की सर्कलच्या बाहेर दोन जे क्षेत्ररक्षक आहेत, एक डीप मिड विकेट आहे, दुसरा लॉंग ऑफच्या पट्ट्यात आहे. अशा वेळी हा जो एरिया होता नक्कीच मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या पट्ट्यात जो एरिया होता रिकामा होता आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारचा फटका होता, चांगलं टायमिंग होतं आणि एक ज्या षटकाराची नितांत गरज होती. मी तर म्हणेन मस्ट निडेड षटकार फॉर बॅटिंग साईड, कारण संघ थोडासा धावांसाठी स्ट्रगल करत होता. ठाऊक आहे की तुम्हाला 48 धावांचा पाठलाग करायचा, परंतु धावांसाठी जखडून ठेवलं होतं, रोखून ठेवलं होतं. अशा वेळी हा थोडासा कॉन्फिडन्स म्हणजे फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवणारा हा षटकार सुमितसाठी ठरू शकतो, संघासाठी देखील ठरू शकतो. कारण इथून बघा धाव संख्या जाते 48 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 15 षटक क्रमांक दुसरं. यानंतर आपण पाहणार मॅन इन फॉर्म दत्तू सावंतला आपण पाहणार. एका बाजूला गौरव नागवेकरचा संघ असेल, थोड्याच वेळात नाणेफेक देखील केली जाईल. आणि इथे बघा ह्या षटकाराने मात्र सामन्यामध्ये कमबॅक म्हणावा लागेल. सुमित हा सलामीचा फलंदाज आहे, चांगली फलंदाजी आतापर्यंत, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली. त्याला प्रत्युत्तर मात्र दिलंय सुमितच्या षटकाराने. थँक्यू. आमच्याबरोबर या ठिकाणी टॉसचा बॉस मध्ये भालप गावचे सरपंच यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. प्रतीकजी सुर्वे साहेब आहेत. प्रतीकजी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कारण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये योगदान देणारं व्यक्तिमत्व. आणि आमच्याबरोबर तिरुपती सावरडा दत्तू आणि त्याचबरोबर आर के लोनचं कॅप्टन. चला प्लीज विनंती, आपण टॉस करणे करूया. गौरव नार्वेकर विनंती असेल आपण या प्लीज. आर के लोन कॅप्टन, आपल्या विनंती उशीर करू नका. खूप महत्वाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा. मैदानामध्ये पहिला मॅच चालू आहे. प्रेक्षक वर्ग खूप संख्येने जोडत आहेत आणि प्रेक्षक वर्गासाठी देखील आज खास आकर्षण म्हणून गिफ्ट आहे. जो बेस्ट प्रेक्षक असेल त्यासाठी देखील क्षेत्रातला दिग्गज खेळाडू त्याचं कौतुक आपण सातत्याने करत असतो. नंदू कांबळे याच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर असेल. कारण नंदूने म्हटलंय प्रेक्षक वर्ग देखील येतात, त्यांना देखील क्षेत्रातले प्रेक्षक भरती प्रेक्षक आहेत, त्यांना देखील काहीतरी मिळायला पाहिजे. त्याकरता नंदू कांबळे याच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आहे. मॅच मैदानामध्ये खूप रंगलाय. जाऊया निश्चित विनंती आहे आर के लोबन उशीर करण्याचा टॉस करणे करते. आमच्या माध्यमात या ठिकाणी आहे. दोन षटकांचा खेळ संपतो. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहेत 1/15. बघा पहिलं षटक संपूर्ण पॉवर प्ले होतं. षटकात अप्रतिम गोलंदाजी केली होती. जुनीतने केवळ 5 धावा दिल्या. एक बाद खेळा माफ करा. म्हणजे ह्या षटकाचं वर्णन केलं सनीला एक षटकार बसला होता, परंतु चांगली गोलंदाजी, 2 सेंचुरी देखील आली होती. आणि अशा प्रकारे 11 धावा त्याचे षटक आले. म्हणजेच 8च्या सरासरी चाललेला संघ आहे. धावांचा पाठलाग करताना 48 धावा करायच्या आहेत त्यांना, म्हणजे एक्झॅक्टली 8ची सरासरी आवश्यक आहे. आणि पॉवर प्ले 2 षटकाची सरासरी आवश्यक आहे. त्या धावगतीने जाताना आपण पाहतो. आता बघा दोन षटक संपतात, क्षेत्ररक्षण पांजवळी जाणार. इथे मात्र फलंदाजीचा कसब असेल, परंतु गोलंदाजीवरती आणखी एक युवा टॅलेंट जुनीद इसामी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. भन्नाट वेग आहे. दानिश निसानी माफ करा. याच्याबरोबर ह्याच्याकडे देखील भन्नाट वेग आहे. हा देखील मॅन इन फॉर्म आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती सातत्यपूर्ण त्यांनी आतापर्यंत केले. पण तोच इतिहास कंटिन्यू करणार का वाटत? कारण इथे बघा यस आपल्या कॅप्टन गौरव सावंत तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आपण टॉसचा बॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स आर के लोबन कॅप्टन आपल्या लास्ट बॉल फायनल बॉल दिला जातोय. आपण नाणेफेकचा बॉल करण्याकरता आमच्या समालोचन कक्षामध्ये या. इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि धाव संख्या फक्त 17 धावा. बॉल टू रन असं समीकरण आहे. इथे आपण पाहिलं तर मात्र 8च्या धावांनी आतापर्यंत धाव संख्येत आले. 8ची सरासरी बनवायची 23 धावांची अद्याप
आणि आखूड टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार आर पार RPL आउट ऑफ द पार्क षटकार DJ राहुल. इथे रोखलं जात आहे, इथे फेकलं जात आहे. तद्वर एक धाव मात्र मी ते चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक मात्र एक धाव मात्र रोखू शकत नाही. लागतं षटक क्रमांक 3 आणि अर्थात आपण पाहिलं तर ह्या षटकारांनी चेंडूने धावातलं अंतर झपाट्याने कमी होताना पाहिलंय. पहिला मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 2 गुणांसाठी चाललेली ही लढत मैदानाच्या मध्यभागी आणि येस आपण पाहिलं इथे मात्र सुंदर कमबॅक आहे. दानीचं एक डॉट चेंडू मात्र येताना पाहिलंय. सज्ज होतं राऊंड विकेटचा मारा असेल यावेळी डावखुऱ्या फलंदाजासाठी. ओ हो रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पडतो नो मॅन्स लँडमध्ये आणि नक्कीच याच्यावरती 2 धावा तर पूर्ण केल्या. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न असेल आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहिलं तर ह्या आधी ह्या प्रत्येकच्या बॅटमधून एक बिग षटकार आपण पाहिला होता. तदनंतर इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु एक सुरक्षित फटका ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फटका. यस बाबल्या थोडंसं थांबणार आहे. टॉस या ठिकाणी घेतला जाणार आहे. त्याकरता आमच्या बरोबर मान्यवर देखील जोडले जातील. वालोपे गावातले अर्थातच सरपंच सन्माननीय आदरणीय प्रतीकजी सुर्वे साहेब आहेत. प्रतीकजी सुर्वे साहेब आपला मनापासून हार्दिक स्वागत. रुद्र स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग रत्नागिरी प्रीमियर लीग. दोन्ही कॅप्टन चला प्लीज. RK11 गौरव नार्वेकर आणि त्याचबरोबर तिरुपती साबर्डा दत्तू साबंत. खूप मोठा मॅच दोन्ही कॅप्टनच्या बरोबर आहेत आणि टॉस का बॉस या ठिकाणी घेतला जाईल. आमच्याबरोबर मान्यवर वालोपे गावाचे सरपंच. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर त्यांच्या खांद्यावरती देखील मोठी जबाबदारी आहे. प्रतीकजी सुर्वे साहेब यांच्या या ठिकाणी टॉस होतोय. टॉस का बॉस टॉस घेतलं. हेडचा कॉल टॉस तिरुपती सावर्डेच्या बाजूने गेलेला आहे आणि सर्वात आधी आपण निश्चित टॉस जिंकलाय दत्तूनं. तर टॉस का बॉस जिंकल्यानंतर काय घेणार प्रथम? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे आणि 6 ओव्हरचा मॅच आहे. खूप महत्त्वाचा मॅच आहे आणि निश्चित गौरव टॉस हारलाय पहिल्या मॅचचा. थोडंसं निश्चित दडपण असेल का कुठेतरी टॉस आल्यानंतर? टॉस जिंकल्यानंतर काय घेतलं असतं? निश्चित फिल्डिंग केलेली असती कारण कंडिशन्स तशाच आहेत. चेसिंगला चांगलं आहे पण हरकत नाही. बॅटिंगसुद्धा आमची लाईनअप चांगली आहे आणि नक्कीच एक चांगली मॅच होईल कारण समोर सुद्धा चांगले प्लेयर्स आहेत, चांगल्या टीम्स आहेत आणि बघायला गेलं तर आयोजनसुद्धा खूप छान आहे. लास्ट इयर आम्ही फायनलला होतो, रनरअप झालो होतो. तर यावेळेला पण आम्हाला नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू, चांगला खेळ करू. निश्चित हे होते RK11चे कॅप्टन निश्चित गौरव नार्वेकर. गौरव ऑल द बेस्ट. खूप मोठा मॅच आहे आणि आमच्याबरोबर दत्तू देखील पुन्हा एकदा जोडले जातील. दत्तू काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? काय म्हणणं आहे? स्टारकास्ट खेळाडू आहेस, युवा आहेस, युवामध्ये पहिलं नाव तुझं आहे. तुझं काय म्हणणं या स्पर्धेला कुठल्या दृष्टिकोनातून बघतोयस? टुर्नामेंट तर खूप चांगली असते. यावर्षी पण आयोजन खूप चांगलं आहे. पहिली मॅच आहे, बघू आता कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित ऑल द बेस्ट. फार मोठा मॅच आहे. टॉस जिंकलाय. निश्चित टॉस तिरुपती साबर्डेने जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मोठा मॅच रुद्र स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग रत्नागिरी प्रीमियर लीग मधला हा दुसरा मॅच. येस थँक्यू सिद्दीक. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत ह्या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर हॅट्रिकसाठी आमचे मित्र अमीन प्रकार एक ऑलराऊंडर खेळाडू तसे बिलॉंग करणारे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. बघा इथे मात्र बॅक टू बॅक 2 सूरजच्या बॅटमधून षटकार आलेत. सामना विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. धावसंख्या होते 40. नॉनस्ट्राईकला प्रथमेश मॅन इन फॉर्म. अतिशय चांगली जोडी आपण मैदानात पाहतो. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेचा वेध घेताना चेंडू जातोय. पंचांचा इशारा पाहूया. इथे मात्र पंचांचा इशारा येतो. 1 बाउन्स सीमारेखा पार चेंडू फरार. ऐकूया डीजेचा थरार. डीजे
थँक्यू थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं या षटकाचं पृथक्करण काय आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार, म्हणजे या षटकात तब्बल 16 धावा आले 3 चेंडूवरती. आता मात्र 4 धावांची गरज आहे. नॉन स्ट्राईकला प्रथमेश जाधवला आपण पाहतोय, आणि ती स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, मॅन इन फॉर्म. दुसऱ्या बाजूला सूरज आतापर्यंत शार्प होता, आता मात्र गेअर बदललेच सूरजने. आता मात्र सूरजला थांबवणं फार मोठं कौशल्य. इथे पाहूया झेल होणार का. दानिश इसा आणि झेल जवळच नातं आहे. व्हॉट अ कॅच, दॅट शुड बी टेकन. सुंदर झेल टिपलाय. यस डीजे, आपली वेळ आली आहे. थँक्यू डीजे. इथे बघा म्हणतात ना, नशीब देखील बहादुरांची साथ देतं, परंतु इथे बहादुरगिरी कामगिरी करत असताना इथे मात्र काय झेल टिपलाय. दानिश इसे आणि आपण पाहिलं ना, स्क्वेअर लेग पासून ते आधी मिडॉनच्या पट्ट्यापर्यंत त्याला क्षेत्ररक्षण करताना पाहिलं तर हा 7-12 त्याच्या नावावरती. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॅटर बॉलर आहे, परंतु इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. मित्रांनो, टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे, परंतु अनिकेत सानप. परंतु हा अनिकेत एक विजयाची सोपस करतो का पाहूया. केवळ 4 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय, आणि नॉन स्ट्राईकला जो प्रथमेश अत्यंत सुंदर फलंदाजी करतोय. त्याने सुरुवात केली होती या सामन्यात, आणि इथे मात्र एक चांगली स्थिती आपण पाहतोय विशू 11 संघाची. आखूट टप्प्याचा चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न होता, ट्रॅव्हल होतोय. नक्कीच फाईन लेगच्या दिशेने चेंडूला रोखलं जातंय. बैपूटच्या माध्यमातून एकदा मात्र मी ते धावसंख्या 45 धावा जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. आणि जवळजवळ मित्र म्हणून सामन्याची औपचारिकता शिल्लक. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. अत्यंत महागडं षटक म्हणावं लागेल राजकिरण बोलेचं. आणि खरोखरच यानंतरचा एक बिग बॅच म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल. इथं मात्र सुरेख फटका. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक एका धावेसाठी सिंगल्स डबल्स त्यांना ठाऊक आहे आपण विजयाच्या जवळ जातोय. अशा वेळी कोणत्या प्रकारची घाई गडबड न करता सेन्सेबल क्रिकेट अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ मात्र संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 46 धावा. केवळ 2 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा काही शिल्लक आहे, आणि हे पाठलाग किती चेंडूवरती होणार तोपर्यंत मी थांबतोय. पाहत राहा, ऐकत राहा. रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग 2025. असा गेलो असा आलो. डीजे राहुल. मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे की जेव्हा अशा प्रकारची सुपर लीग असतात, लीग स्पर्धा असते, तेव्हा आपण सामना किती धावांनी जिंकलो आणि हरलो हे कॅल्क्युलेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. कितीच्या फरकाने जिंकलो, कारण जेव्हा सर्व संघांचे गुण समान येतात तेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं, गोळाबेरीज केली जाते, कोण किती कसं, आणि त्यासाठी हा विजय किती चेंडूंमध्ये संपणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु इथे घाई आहे प्रथमेश जाधवला. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार. महेंद्र सिंग धोनी स्टाईल. पहिला सामना संपवला आहे. प्रथमेश जाधव ज्याने गाणे इथे सोडलं होतं तिथून सुरुवात केली आणि तिथूनच एंड केला. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम आउटस्टँडिंग फलंदाजी पाहिली आपण. विशू 11 संघाची चांगली गोलंदाजी पाहिली. त्याच्याच जोरावरती या स्पर्धेतील पहिल्या 2 गुणांची कमाई करणारा संघ विशू 11. वेल डन आणि हार्ड लक. नक्कीच कोकणी मॅच चिपळून आपल्याला संधी आहे. मी थांबतोय. ऐकूया पुन्हा एकदा डीजे राहुल. शुक्रिया. थँक यू रुद्र स्पोर्ट्स चिपळूण चॅम्पियन सुपर लीग. महत्त्वाचा मॅच तुमच्या समोर येतोय. एक मोठा मॅच